रजनीमध्ये पहिला चेंडू पडेल. खूप प्रेक्षक सातत्याने आतुरतेने वाट पाहत होते या सामन्याची. गुरुरत्न वॉरियर्स या संघाने ते टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कर्णधार संदेश पार्टे यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. आज आपण पाहू शकाल वायसीसी पावस विरुद्ध श्रावणी 11 ही दुसरी लढत असेल. तिसऱ्या लढतीमध्ये तुम्ही उस्मान पटेल याला पाहू शकाल. त्याची पूर्ण आर्मी येईल. या स्पर्धेमध्ये रायगडचा पूर्ण संघ उतरेल. गावदेवी नवी मुंबई या नावाने तो संघ खेळेल साई आकाश जिगर या टीमच्या विरोधात. आणि चौथ्या मॅच मध्ये तुम्ही मुनाफ 11 कातळी विरुद्ध साई 11 हातखंबा असा क्रिकेटचा महासंग्राम अनुभवाल. पाचवी मॅच असेल विजय यादव चॅलेंजर लांजा म्हणजेच बँगलोरचा संघ खेळेल दत्तप्रसादिक या संघाच्या विरोधात. आजच्या संपूर्ण मॅचेस खूप महत्वपूर्ण आहेत. खूप चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल नो डाऊट. तर जोडत राहा आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून, ऐकत राहा ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे आमचे प्रेक्षक जुळलेले आहेत आपल्या स्मार्टफोनवर, लॅपटॉप्सवर, स्मार्ट टीव्हीवर, तुमचं देखील हार्दिक स्वागत. मी कुणाल दाते, त्याचबरोबर माझे साथी समालोचक मनोजजी बेल्लेकर, त्याचबरोबर दीपक कांबळे यांचा सप्रेम नमस्कार तुम्हाला. आणि आमच्याबरोबर जुळत आहेत निवेदक आमचे अभिजित गोळबोले सर. वेलकम, तुमचं देखील हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरुला साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. याकडे आपण पाहतोय अभिजितजी गोडबोले आणि आज ब्लॅक रंगाचं टी शर्ट त्याच्यावरती आपण पाहतोय राजमुद्रा जी आहे की प्रतिपंच चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्नु सुसैषा मुद्रा भद्राय राजदे. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी ही मात्र जे काही चंद्राची प्रतिमा आहे त्याप्रमाणे हे राजा तुला तशा प्रकारचं आयुष्य मात्र वाढत राहावं आणि ही जी प्रजा तुझ्याकडून अशा प्रकारची सुखी होत राहावं हा त्या वाटेमागचा खरा उद्देश. तर मी या ठिकाणी विनंती करेल अभिजित गोडबोले सरांना आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं सरचे स्वागत करावं. धन्यवाद मनोजजी, धन्यवाद कुणालजी. व्हेरी गुड इव्हिनिंग. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मनापासून स्वागत. विविध मान्यवरांचं आगमन इथे सुरुवात झाली व्हायला. हिमांशू कारेकर साहेब आलेले आहेत, धन्नास्वामी साहेब आले आहेत, नरेशजी विलणकर आले आहेत, चौगुले उद्योग समूह, लावगण डॉक यार्ड यातली ही सर्व मंडळी. आणि दरवर्षी या संपूर्ण आमच्या ओम साई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला खूप मोलाचं सहकार्य त्यांचं असतं. अध्यक्ष पराग सावंत आणि उपाध्यक्ष दीपक पवार, चंदन खानविलकर यांना विनंती करतो आलेल्या मान्यवरांचं आपण यथोचित स्वागत आणि सत्कार करूया. आपण बघतोय पहिली लढत रंगते. माझ्यासोबत जोडले गेलेत दीपक कांबळे आहेत, त्याचबरोबर कुणाल दाते आहेत, मनोज बेल्लेकर आहेत. ऑल इज सेट. आणि आज खूप हाय व्होल्टेज मॅचेस इथे होणार आहेत. टेनिस जगतातले अनेक सितारे आज आपल्याला इथे आपला टेनिसचा जलवा, क्रिकेटचा जलवा दाखवताना मिळतील. दीपक कांबळे आपल्यासोबत आहेत. मी विनंती करतो दीपक पवार आणि पराग यांना मान्यवरांचं आपण स्वागत करायचं. बार गेंद को हवा में उठाकर खेला, वहां पर कैच नहीं हो सका. इसी तरह से वहां पर एक रन मिला और स्कोर 4 रन. एक बार फिर आप सभी का स्वागत है. गुरुरत्न वॉरियर्स ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. ऑल सांदे राई की टीम को निमंत्रित किया. बैटिंग करने के लिए बल्लेबाज है निखिल जाधव और सतीश एक बार फिर सामना करने के लिए तैयार है. और संतोष नए ओवर की शुरुआत कर चुके हैं अगली गेंद इस ओवर में. और बार बहुत ही अच्छी गेंद थी, हल्के हाथों से गेंद को खेला, कवर पर बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को फील्ड किया जा रहा है. और इस तरीके से जबकि वहां पर फील्डर थे कृष्णा सातपुते और से के साथ इस एक रन की मदद से स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 5 रन इस बीच हो चुका है. अगली गेंद संतोष करेंगे स्कोर इस समय दर्शना पवार जो कि स्कोरिंग कर रही है. इसी बीच ओवर द विकेट और रिवर्स खेलना चाहते थे, ठीक तरीके से नहीं खेल पाए. रन आउट का खतरा हो सकता था लेकिन ऐन वक्त पर दोनों बैट्समैन अपने अपने क्रीज में वापस चले हैं. खासतौर से नॉस्टैक से सतीश आ गए थे और निखिल बल्लेबाज गिर पड़े और इसी के साथ ओवर पारी का सतीश जो कि गिर पड़े थे. संदेश जिनका ये पारी का पहला ओवर समाप्त हो चुका है. पहली ओवर के समाप्ति पर ऑल चांदेराई की टीम ने केवल मात्र 5 रन बनाए हैं. 5 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. गुरुरत्न वॉरियर्स ऑल चांदेराई आज का चौथा दिन दर्शकों में
काफी उत्साह में आ चुके हैं। कृष्णा सातपुते जैसा क्रिकेटर इस मैच में खेलने वाला है और वो खेल रहे हैं और इस समय की पहली ओवर की समाप्त हो चुकी है। ओवर टू यू अभिजीत सर। थँक्यू दीपक, मनापासून स्वागत. आणि काल दीपक तुमची कमतरता इथे जाणवत होती. वारंवार आपले आलेले 2 कॉमेंटेटर आहेत, ते सातत्याने चौकशी करत होते की हिंदी भाषेत अप्रतिम कॉमेंट्री करणारा आमचा दीपक आज नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की दिवसभर दुसऱ्या मॅचेसच्या कॉमेंट्रीला गेल्यामुळे तब्येत बरोबर नसल्यामुळे काल एक मॅचची कॉमेंट्री करून दीपक आपल्याबरोबर काल नव्हता. आणि आज दीपक पुन्हा इथे जोडला गेला आहे. कुणाल दाते आहेत, मनोज बेल्हेकर आहेत, एक आहेत नवी मुंबईचे, एक आहेत जुन्नरचे. आणि या दरम्यान टाटा एंडकडनं सामना सुरू होतोय. मला रनअप चेक करतायत. निखिल आपण जाधव बघतोय, अप्रतिम ग्राउंड सजलेला आहे आणि या ग्राउंडवरती टाटा एंडच्या दिशेने एक लोगो प्रिंट केला आणि तो लावगण डॉकयार्ड कंपनीचा आहे. अतिशय अप्रतिम सहकार्य लावगण डॉकयार्डचं आपल्याला असतं. त्याचे 3ही अधिकारी इथे आलेले आहेत. निखिल जाधव इस बार गेंद को कवर के ऊपर से उठा कर खेला है, गेंद जा रही है बॉर्डर लाइन के बाहर आ रही है 6 रनों के लिए. पहला चौका उनके बैट से निकलता हुआ निखिल जाधव. और अभिजीत सर, निखिल जाधव का आज हैप्पी बर्थडे है और एक जन्मदिन मना रहा है वो. निखिल जाधव जिनका जन्मदिन है और इस जन्मदिन पर वो इस मैच को खेल रहे हैं, उनको बहुत बहुत बधाई है. चौका लगाया उन्होंने. एक बार फिर से गुरुरत्न वॉरियर्स टीम की ओर से गेंदबाजी कर रहे समीर. स्कोर 9 रन. और बाहर घूमकर गेंद को खेलना चाहते थे और हालांकि ऑन से पर, लेकिन इस बार आगे गेंद गई ऑफ साइड में. 1 रन दौड़कर पूरा कर दिया बल्लेबाज ने. लेकिन इस तरीके से और इस 1 रन की वजह से बढ़ता हुआ स्कोर 10 रन. 10 रन जबकि स्कोर हो चुका है पारी का. समीर गेंदबाजी कर रहे हैं. ये मैच गुरुरत्न वॉरियर्स ऑल चांदेराई, काफी इंपॉर्टेंट मैच. दर्शक धीरे धीरे खचाखच भरते हुए ये दिखते उनका फेवरेट क्रिकेटर, फेवरेट बल्लेबाज कृष्णा सातपुते इस मैदान पर है, मैच खेलेंगे. और इसी बीच अगली गेंद समीर ओवर द विकेट से गेंद करते हुए. ओहो, ऑस्टम के बाहर खूबसूरती के साथ स्क्वायर कट कर दे, डीप करते हुए गेंद और गेंद सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से 4 रनों के लिए. तो सतीश के बैट से ये निकलता हुआ शानदार स्क्वायर कट इतना तेज था, फील्डर भी बीट हो गए. गेंद डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. स्कोर बढ़ता हुआ अब 14 रन हो चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर. सबेर एक बार फिर गुरुरत्न वॉरियर्स टीम की ओर से अगली गेंद करेंगे. बाएं हाथ की गेंदबाज ऑन साइड पर गेंद को निकाला, लगभग सिली मिड ऑन और लगभग स्क्वायर की तरफ क्षेत्र में गेंद जा रही है. 1 रन दौड़कर पूरा किया और इसी 1 रन की मदद से अब बढ़ता हुआ स्कोर जबकि 15 रन जबकि स्कोर हो चुका है. और अब निखिल जो कि जाधव स्ट्राइक पर है, जिनका जन्मदिन है. और अब देखना कि जन्मदिन पर किस प्रकार से बैटिंग करेंगे. शुरुआत चौके के साथ हो गई है. अगली गेंद बायां से गेंद ओवर पिच बॉलर के दिशा में, बहुत अच्छी गेंद थी, उतनी अच्छी फील्डिंग, स्ट्रेट ड्राइव कर दिया था फॉलो थ्रू में. और इस बार इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला. स्कोर 15 इस समय हो चुका है ऑल चांदेराई की टीम के पारी का. गुरुरत्न वॉरियर्स की टीम ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया है और ऑल चांदेराई की टीम बल्ले बैटिंग कर रही है. निखिल और सतीश मैदान पर. एक बार फिर समीर बायां से गेंद, उसको उठाकर खेलना चाहा, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और वह पर आउट. तो इसे के साथ विकेट गिरा पहला. आउट होकर मैदान से बाहर आ रहे हैं निखिल जाधव. तो इस बीच निखिल आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं. एक गेंद को उठाने के प्रयास में स्क्वायर लेग पर कैच दे बैठे और इस प्रकार से ये विकेट गिरा निखिल जाधव के रूप में. और स्कोर है इस समय 15 रन
एक विकेट के नुकसान पर ऑल चांदेराई। सागर अब नए बैट्समैन आ गए हैं बैटिंग करने के लिए। यस थँक्यू दीपक. आणि या दरम्यान आमचे जे मान्यवर इथे आलेले आहेत, हिमांशू सर आहेत, धनास्वामी सर आहेत, त्याचबरोबर नरेश विलणकर सर आहेत, लावगण डॉकयार्ड कंपनीचे हे सर्व प्रतिनिधी. आवर्जून मी त्यांना निमंत्रण देईन. शनिवारी ज्यावेळेला फायनल असते इथे 2 सेमीफायनल आणि 1 फायनल शनिवारी खेळवल्या जातात याच मैदानावरती. आणि यू वोंट बिलीव्ह सर की इथं पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. त्यामुळे आवर्जून तुम्ही शनिवारी रात्री 7:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 पर्यंत जोडले जा. 7:30 पावणे 8ला आलात की तुम्ही इथं जाणार नाही अशी गॅरंटी आमची आहे. आणि खूप खूप धन्यवाद तुमचे की दरवर्षी या चॅम्पियन्स ट्रॉफीलाच नव्हे पण जे काही चांगले सामाजिक उपक्रम, चांगले कार्यक्रम रत्नागिरीमध्ये होतात त्याला लावगण डॉकयार्डचं नेहमीच सहकार्य असतं. थँक्यू व्हेरी मच. सर्व रत्नागिरीकरांच्या वतीने खूप खूप तुमचे आभार. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4. ओव्हर टू यू दीपक. थैंक यू। और बाहर तुकाराम की गेंद को कवर और रेस्टा कवर के बीच में से गेंद को खेला ड्राइव करते हुए 1 रन दौड़कर पूरा कर दिया सागर ने, और सागर ने अपना खाता खोला, स्कोर को पहुंचा दिया। इस समय 16 रन 1 विकेट के नुकसान पर गुरुरत्न वॉरियर्स और ऑल चांदेराई की टीमों के बीच में ये चलता हुआ मैच। और गुरुरत्न वॉरियर्स टीम की तरफ से खेल रहे हैं कृष्णा सातपुते। ऑल चांदेराई की बैटिंग है, इस समय बल्लेबाजी करने की बारी है। पारी का तीसरा ओवर, अगली गेंद करेंगे एक बार फिर से तुकाराम गेंदबाजी करेंगे। और सतीश को गेंद को फाइन लेग पर खेलना चाहते, 30 गज के दायरे के अंदर गेंद को फील्ड किया गया, लेकिन एक सिंगल्स मिला। सिंगल्स के मदद से बढ़ता हुआ स्कोर 17 रन और 1 विकेट के नुकसान पर निखिल यादव आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं, जिन्होंने कि 8 रन का योगदान दिया। आज उनका जन्मदिन था, लेकिन जिन जन्मदिन के ऊपर उन्होंने काफी मायूस कर दिया है ऑल चांदेराई के डगआउट को। लेकिन एक बार फिर तैयार हो रहे हैं सागर सामना करने के लिए। तुकाराम गेंदबाजी कर रहे हैं मारुति मंदिर एंड की ओर से। और बाहर सागर ने स्ट्रेट खेल दिया है, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद जा रहे, 2 फील्डर वहां पर गेंद को उठाने के लिए आ रहे हैं, लेकिन एक ही रन मिला बल्लेबाजों के लिए। मिड ऑन पोजीशन पर गेंद थी और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन 1 विकेट के नुकसान पर ऑल चांदेराई टीम के पारी का। तो टॉस जीता है गुरुरत्न वॉरियर्स की टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है, और ऑल चांदेराई की टीम को न्योता दिया बैटिंग करने का। एक बार फिर से तुकाराम, सतीश को गेंद बाहर ड्राइव करते हुए गेंद को खेल दिया है। फिर से एक बार लॉन्ग ऑन के रीजन पर गेंद जा रही है, एक दफ्तर की गेंद को फील्ड किया जा रहा है। 1 रन और इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 19 रन 1 विकेट के नुकसान पर। इस समय के सागर और सतीश क्रीज के ऊपर बल्लेबाज डटे हुए हैं। सागर सामना कर रहे हैं, 1 डाउन के रूप में आ चुके हैं बैटिंग करने के लिए। तुकाराम अगली गेंद करेंगे। ओहो, तुकाराम की गेंद को बैकफुट पर चले थे, ऑफ स्टंप के बाहर चले थे, गेंद को खेला एक बार फिर मिड ऑफ के पोजीशन पर गेंद फील्ड हो रही है। 1 रन दौड़कर पूरा किया, ऑन साइड पर मारना चाहते थे, कनेक्ट हुए थे, लेकिन ऑफ साइड के बाहर जाती हुई गेंद को खेला लगभग लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। 1 रन दौड़कर पूरा किया, 20 रन बढ़ता हुआ स्कोर इस समय 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर पारी का तीसरा जारी है, तीसरे ओवर का खेल प्रगति पर है। स्कोर इस समय के 19 रन। तुकाराम और सतीश को ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद बाहर निकलती विकेट विकेट कीपर के दस्तारों में इसी के साथ पारी के तीसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। 19 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर टू यू अभिजीत सर। थँक्यू दीपक. ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रीडाप्रेमींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेली 3 वर्ष अतिशय उदंड प्रतिसाद तुम्ही सर्वजण या स्पर्धेला देतात. सर्व प्रायोजकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. 5 लाख रुपये एकूण बक्षिसांची रक्कम असते या स्पर्धेची, आणि कोकणामधली सर्वात मोठी नाईट क्रिकेट टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून प्रसिद्धीला पावलेली ही एकमेव स्पर्धा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती आणि रत्नागिरीच्या इतिहासामध्ये पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा जी एवढ्या भव्य प्रमाणावरती आयोजित केली जाते, आणि याचं संपूर्ण श्रेय जातं हे ओमसाई स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांना. दीपक पवार, पराग सावंत यांच्या नेतृत्वाखालची जी सर्व टीम आहे, 100च्या वर जे सदस्य आहेत, त्या सर्वांचं नक्कीच हे क्रेडिट आहे. आणि हे ज्यांच्यामुळे होऊ शकते किंवा पूर्णत्वास जाते ते म्हणजे आमचे आधारस्तंभ, आवर इन्स्पिरेशन, अर्थात रत्नागिरीचे आमदार उदयजी सामंत आणि त्यांचे बंधू किरणजी सामंत. अविनाश, ओहो, इस बार गेंद को उठाकर गेंद को खेला है, गेंद लचिया रही सीधे सीमा रेखा के बाहर आ रही है, और इसी के साथ अंपायर पूछ रहे हैं लाइनमैन से, और इसके साथ ही 6 रनों का इशारा। आज के दिन का पहला सिक्सर। सतीश के बैट से निकलता हुआ शानदार छक्का और सागर के बैट से निकलता हुआ, और इसी के साथ स्कोर अब 26 हो चुका है।
26 रन स्कोर हो चुका है। और एक बार फिर फील्डिंग लगा रहे हैं अविनाश। एक बार फिर सागर तैयार हो रहे बल्लेबाज। निखिल यादव आउट होने के बाद क्रीज पर आ चुके हैं। ऑल चांदेराई 26 रन 26 रन स्कोर, 1 विकेट के नुकसान पर। अविनाश ने फिर से बार खूबसूरती के साथ बाहर ड्राइव करते हुए अविनाश के गेंद को सेंसी मारे का पर बहुत बाहर निकलते हुए काफी ज्यादा प्रयास किया गया, लेकिन सागर का बहुत ही शानदार स्ट्रोक गेंद बाउंड्री लाइन के बाहर, कवर और एक्स्ट्रा कवर के लगभग कवर बाउंड्री लाइन के बाहर। तीस रन इन्हीं 4 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर 30 रन और 1 विकेट के नुकसान पर। सागर काफी आक्रामक तेवर दिखा रहे हैं, काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं। अविनाश रामगढ़ी गेंदबाज है। पारी का ये समय ओवर चलता हुआ चौथा और चौथे ओवर में स्कोर इस समय हो चुका है 30 रन। 30 रन 1 विकेट के नुकसान पर। धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ती हो रही है। एक बार फिर सभी पब्लिक का स्वागत है। ओहो, बाहर गेंद को खेलना चाहते रिवर्स ठीक तरीके से गेंद बल्ले पर आई नहीं, लेकिन किसी तरह गेंद को ऑन साइड पर खेला है ये, लेकिन लगभग ऑफ साइड पर, लेकिन 1 रन पूरा कर दिया। रिवर्स खेलना चाहते थे, 22 का इशारा हुआ अंपायरों का और इसी 1 रन की मदद से ऑल चांदेराई टीम का स्कोर अब बढ़ता हुआ 31 रन 1 विकेट के नुकसान पर। सतीश और सागर बल्लेबाज है जिनके बीच में एक अच्छी पार्टनरशिप बनती जा रही है। अब सामना करेंगे सतीश। अविनाश, ये गेंद धीमी गेंद थी और बाहर उछालकर गेंद को खेल दिया है, गेंद सीधे पिलर की ओर, उसे के साथ दूसरा विकेट गिरा। स्क्वायर लेग पर मारना चाहते थे, उसके ऊपर से मारना चाहते थे, लेकिन बाउंड्री के नजदीक गेंद को कैच किया गया। अब आउट होकर मैदान से बाहर आ रहे सतीश। येस, थँक्यू डीजे आणि जो अप्रतिम डीजे आणि ही संपूर्ण साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आहेत उदयराज सावंत, एस कुमार साऊंड सिस्टीम, आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आपण कालच त्यांना 12 नंतर शुभेच्छा व्यक्त केल्यात, कारण रात्री 2 वाजेपर्यंत आपले सामने इथे चालतात आणि याच्यापेक्षा जास्त गर्दी रात्री उशिरा आपल्या सामन्यांना असते, कारण बहुतांशी जे क्रीडा रसिक आहेत ते आपल्या घरून सगळी कामं आटपून जेवून शांतपणे मॅचेस बघायला येतात. या दरम्यान सामना सुरू होतोय. दीपक आपल्या और सोबत आहे. बाहर गेंद को खेलना चाहते थे, लेकिन इस बार गेंद जा रही है सीधे स्क्वायर लेग सी बार रेखा की तरफ आ रही है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए और इसी 4 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ 35 रन 2 विकेट के नुकसान पर। सागर के बैट से एक और शानदार चौका देखने को मिला। अविनाश गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन विकेट जरूर मिला है, लेकिन रनों पर नियंत्रण नहीं कर पा रहे हैं। स्कोर 35 रन 2 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार सागर सामना करेंगे। सागर के लिए चौथी ओवर की अगली गेंद, ओ बहुत क्लीन बॉल और से के साथ ब्लॉकर पर गेंद थी, ड्राइव करना चाहते थे लेकिन चूके और आउट हुए। तो सागर आउट होकर मैदान से बाहर आ रहे हैं। अच्छी बैटिंग कर रहे थे और इस समय की स्कोर 35 रन 3 विकेट के नुकसान पर। 35 3 आउट 35 अशी झाली आहे धाव संख्या. पहिला सामना सुरू आहे आजच्या सत्रातला आणि आपण बघतोय या दरम्यान काही मान्यवरांचं आपल्या मंचावरती स्वागत होतंय. जो मंच तयार केलाय ओमशाही डेकोरेटर्सचे सावंत बंधू यांनी. अतिशय अप्रतिम सजावट आपण इकडे बघतोय आणि आता जे मान्यवर आमचे दाखल झाले ते आमचे मित्र मुदस्सर शेठ मुकादम यांचं इथे मनापासून स्वागत. 3M मँगो सप्लायर्स, याचबरोबर रॉयल मँगोचे शाहिद शेठ मिरकर या मंचावरती रोज उपस्थित असतात. उशिरापर्यंत सामन्यांचा आनंद लुटतात आणि उपविजेतेपदाचं 1 लाख रुपयाचं जे बक्षीस आहे त्याचे ते प्रायोजक आहेत. विविध मान्यवर येत असतात. आपण वारंवार त्यांचा उल्लेख करतो, त्या मान्यवरांचा स्वागत सत्कार करतो आणि त्याचबरोबर क्रिकेटची मजा लुटतो.
आणि गेल्या 3 वर्षामध्ये जो उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे, जे ग्लॅमर प्राप्त झालं आहे ओमसाई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला, त्याचं चौथं पर्व सीझन 4 आपल्यासमोर आता सुरू आहे. आणि पहिलाच चुरशीचा सामना आपल्यासमोर रंगतोय तो आहे गुरुरत्न आणि चांदेराई. तुकाराम संतोष के लिए, और बार संतोष ने गेंद को खेल दिया. इस बार गेंद जा रही है लगभग सीपर कवर कवर के बीच में से, लेकिन एक रन दौड़कर पूरा किया और इसी एक रन की मदद से स्कोर अब बढ़ता हुआ 36 रन 3 विकेट के नुकसान पर. संतोष का साथ देने के लिए तरुण बिस्टा बल्लेबाज आ चुके हैं बैटिंग करने के लिए, जबकि स्कोर 36 रन 3 विकेट के नुकसान पर. ऑल चांदेराई की टीम का पहले बैटिंग करते हुए टॉस हारने के बाद गुरुरत्न वारियर्स ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया है. 5वां ओवर प्रगति पर, इस समय दूसरी गेंद करेंगे तुकाराम. उस बार गेंद को खेला है उठाकर, लेकिन इस बार गेंद जा रही है सीधे. हम पार पूछ रहे हैं और ये 6 रन सीधे सीमा रेखा के बाहर. सागर बिस्ता, जिन्होंने तरुण बिस्ता, जो कि इससे पहले के सागर आउट हो चुके हैं, सागर की जगह देने के लिए तरुण बिस्ता आ चुके हैं. तरुण बिस्ता ने बहुत ही बड़ा स्ट्रोक खेला है. गेंद सीधे सीमा रेखा के बाहर, 42 रन बढ़ता हुआ स्कोर. इसी के साथ 3 विकेट के नुकसान पर. जय बिस्ता जो आईपीएल में खेल रहे हैं, उनके ही छोटे भाई है तरुण बिस्ता, इस समय बैटिंग कर रहे हैं. काफी तजुर्बा है, काफी बड़ा एक्सपीरियंस है उनके पास. एक बार फिर से तुकाराम, 5वें ओवर की अगली गेंद. तरुण बिस्ता को गेंद ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद चली गई, लेकिन लगभग सिली पॉइंट पर खुद बॉलर ने आकर गेंद को उठाया और इसी एक रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 43 रन स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान पर. तो संतोष इस समय स्ट्राइक पर आ चुके बल्लेबाज. 43 रन स्कोर 3 विकेट के नुकसान पर हो चुका है. संतोष और तरुण बिस्ता बल्लेबाजी की भागदौड़ संभाल रहे हैं, अपनी पारी को संभाल रहे हैं. और इस समय के गुरुरत्न वारियर्स की ओर से एक बार फिर दूसरा ओवर डाल रहे हैं अपना पारी में तुकाराम. और बाहर गेंद को उठाना चाहते थे, गेंद बल्ले के बाहर किनारे पर लगी था, लेकिन इससे पहले कि एक रन दौड़कर पूरा कर दिया दोनों बैट्समैनों ने. लेकिन 22 का इशारा आ गया अंपायरों का, अतिरिक्त रन का इशारा. अतिरिक्त रनों की मदद से स्कोर अब बढ़ता हुआ 44 रन, 44 रन जबकि स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान पर. तरुण बिस्ता इस समय स्ट्राइक पर आ गए हैं बैट्समैन, और संतोष नॉन स्ट्राइक सिरे पर. तुकाराम जो कि पारी का 5वां ओवर और अपने कोटे का दूसरा ओवर कर रहे हैं, और उसमें अगली गेंद करेंगे. 6 ओवर का मैच है, 5वां ओवर जारी है. तरुण बिस्ता सामना करेंगे. ओ पहले से कनेक्ट हुए, उसको गेंद को खेलना है. इस बार आंसर पर गेंद जा रही है सीधे फील्डर की तरफ. इससे पहले कि तरुण बिस्ता सीधे कैच लपक ले जा चुके हैं और इस तरीके से उनका विकेट गिरा. यानी कि पारी का 4था विकेट गिरता हुआ तरुण बिस्ता आउट हो चुके 44 के स्कोर पर. येस सर, थँक्यू डीजे. माझ्या उजव्या बाजूला आपण बघतो एक छोटासा रंगमंच छानपैकी, ज्याच्यावरती टेनिस ची ही टुर्नामेंट असल्यामुळे एका टेनिस बॉलची भव्य प्रतिकृती इथे बनवून ठेवली आहे. ती प्रशांत पवार या आमच्या मित्राने. त्याच्या पलीकडे आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज याच्यासाठी मिळणार आहे TVS कंपनीची अपाचे ही मोटरसायकल, जी तुम्हाला उपलब्ध मिळेल RK मोटर्स या डीलरकडे, आणि जी स्पॉन्सर केली आहे आमच्या काही मित्रांनी, ज्यांचा उल्लेख आपण लवकरच करू. और बाहर संतोष को गेंद दी, संतोष ने फुलटास बनकर गेंद को खेला. एक बार फिर से विवल के पीछे गेंद जा रही है, 1 रन दौड़कर इससे पहले कि पूरा करते बल्लेबाज संतोष. इसी 1 रन की मदद से स्कोर अब पहुंच चुका है 45 रन 4 विकेट के नुकसान पर. तो पारी के 5वें ओवर की समाप्ति हो रही है और स्कोर है 45 रन 4 विकेट के नुकसान पर. ओवर टू यू अभिजीत.
थँक्यू दीपक. आजच्या सत्रात जे सामने होणार आहेत ते सगळे हाय व्होल्टेज सामने आहेत. अतिशय गाजलेले टेनिसमधले जे सितारे आहेत ते आज शिवाजी स्टेडियमवरती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत. आणि आपले जे दोन कॉमेंटेटर आलेले आहेत मित्र, कुणाल दाते आहेत आणि मनोज बेल्लेकर, हे संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्पर्धांना कॉमेंट्री करण्यासाठी, समालोचन करण्यासाठी जात असतात. आवर्जून आयोजक त्यांना सगळीकडे बोलवतात. यावर्षी ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर ते आज सांगू शकतील की टेनिसमधले किती तगडे लोक, किती तगडे क्रिकेटर, ज्याला आपण दादा लोक म्हणतो, ते सगळे आजपासून म्हणजे आज उद्या परवा 3 सत्रांमध्ये सगळे स्टार्स ते इथे असणार आहेत. मी आपल्याशी संपर्क साधत असताना सांगत होतो की काल दीपकजी तुमची कमतरता आम्हाला इथे जाणवली आणि आज ती पुरेपूर तुम्ही भरून काढायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं इथे मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती. टाटा एंड कडून परत सामना सुरू होते. गोलंदाज तयार आहे, समोर फलंदाज तयार आहे. मला वाटतं शेवटचं षटक आहे. ओव्हर टू यू दीपक. समीर पारी का आखिरी ओवर लेकर संतोष के लिए, और बार संतोष ने गेंद को खेला है लेकिन हवा में गेंद, कॉटन बॉल का मौका और से के साथ विकेट गिरा. येस, थँक्यू डी जे. आणि अजून एका विकेटचं पतन झालं आपण बघतोय. आपण मग अशी चर्चा करत होतो TVS अपाचे या मोटरसायकलची, आणि खूप सारे क्रिकेटर्स आहेत की जे ही पटकवू शकतात मालिकावीरचा किताब. मॅन ऑफ द सिरीजसाठी आहे TVS कंपनीचे अपाचे मोटरसायकल. त्याचे डीलर आहेत RK TVS दीपक पटेल, आणि ही स्पॉन्सर केली आहे समीर पटवर्धन, इस्माईल शेठ मुकादम, प्रसन्न पेठे, निलेश पटवर्धन, गौरव पटवर्धन आणि विभव पटवर्धन या आमच्या मित्रांनी. पहिल्या क्रमांकाला मिळणार आहेत 2 लाख रुपये आणि उपविजेत्याला मिळणार आहेत 1 लाख रुपये. त्याचबरोबर आकर्षक चषक माझ्यासमोर मांडलेले आपण बघतोय, जे स्पॉन्सर केलेत श्री समर्थ रोडलाईन्सचे गजेंद्र पात्रे, आणि मंचाच्या डाव्या बाजूला VIP गॅलरी दिसते, ज्याचे प्रायोजक आहेत आशिष भालेकर आणि वामा लुक, हे अत्यंत प्रसिद्ध असलेलं शोरूम जिथे तुम्हाला डिझायनर सारीज मिळू शकतात. गणेश को गेंद, और इस बार गेंद को खेलना है ऑन साइड पर, गेंद जा रही है, फील्डर वहां पर तैनात नहीं थे. 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन काफी तेजी के साथ बन रहे, थ्रो आ रहा है लेकिन इस बीच आसानी के साथ दूसरा रन पूरा किया. विकेट कीपिंग वाले एंड पर गेंद जरूर आ गई थी, लेकिन दोनों बल्लेबाज सुरक्षित 2 रन देकर स्कोर बढ़ता हुआ 2 रनों की मदद से 47 रन, 47 रन स्कोर हो चुका है. 5 विकेट के नुकसान पर ओवर नंबर पारी का आखिरी जारी है. और अब सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज यश, जो कि स्ट्राइक पर आ चुके हैं. हालांकि एक बार फिर बल्लेबाज तैयार है गणेश शेलार. गणेश को गेंद को खेल दिया है, और गेंद जा रही है लॉन्ग लेग के ऊपर से 6 रनों के लिए. शानदार स्ट्रोक खेला अपने जगह से और गेंद सीमा रेखा के बाहर. $53 रन स्कोर और 5 विकेट के नुकसान पर ओवर नंबर अंतिम चलता हुआ पारी का 6ठे ओवर का खेल इस समय जारी है. और गणेश शेलार जो कि बल्लेबाज है, जिन्होंने बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लगा दिया लॉन्ग लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर. अब स्कोर है 53 रन, 53 रन 5 विकेट के नुकसान पर. फिर से एक बार सबेर, एक बार फिर गेंद को उठाना चाहते थे, लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में पहले कनेक्ट हुए थे. ऑफ स्टंप से एक बार बाहर निकाला, ऑन साइड पर मारना चाहते थे, लेकिन बड़ा स्ट्रोक नहीं खेल पाए थे, गेंद से मिस हो गए और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला. 53 रन स्कोर हो चुका है, जबकि 5 विकेट के नुकसान पर. सबेर एक बार फिर पारी का आखिरी ओवर, अगली गेंद करेंगे गणेश शेलार, जो कि बल्लेबाज सामना करेंगे. और बार फिर से बीट हो गए हैं, गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर की ओर जा रही है, बार बार बीट हो रहे हैं. एक बार फिर गेंद से चकमा खा बैठे, गेंद बल्ले पर आई नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर कर दिया. 53 रन रुका हुआ स्कोर है. आखिरी ओवर का खेल जारी है. सब मेरे बॉलिंग एंड पर है, हालांकि पैविलियन एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए पारी का आखिरी ओवर. अगली गेंद गणेश शेलार को, और बाहर गेंद को उठाकर खेल दिया है. 2 फील्डर के बीच में से गेंद जा रही है, लेकिन वहां पर फील्डर 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं और काफी विलंब हो रहा है, लेकिन इसे भी 2 रन पूरे किए. इन 2 रनों के मदद से
स्कोर बढ़ता हुआ 55 रन और इसी के साथ पारी के छठे ओवर की समाप्ति हो रही है 55 रन, जबकि स्कोर हो चुका है और 5 विकेट के नुकसान पर। और जीतने के लिए 56 रनों का टारगेट दिया है उस टीम के लिए जिसके पास कृष्णा सातपुते जैसा क्रिकेट जगत का बेताज बादशाह मैदान पर है। वो बैटिंग करने के लिए कितने नंबर पर आएगा? यस, नक्कीच आपण ह्याच्यावरती चर्चा करू, कारण सगळेच दिग्गज खेळाडू आज या मैदानावरती खेळताना आपण पाहणार आहोत. गुरुरत्नमधनं कृष्णा सातपुते आज इथे खेळणार आहे आणि या दरम्यान आपले आलेले जे मान्यवर आहेत त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. मी विनंती करेन पराग सावंत, दीपक पवार, त्याचबरोबर उमेश शेंडगे, बंड्या नांदगावकर यांना की चौगुले लावगण डॉकयार्ड प्रायव्हेट लिमिटेडचे सन्माननीय हिमांशु सर, त्याचबरोबर धनास्वामी सर आणि नरेशजी विलणकर यांचं स्वागत आणि सत्कार आपण करायचा आहे. गुरुरत्न वॉरियर्स और ऑल चांदे राही, इनके बीच ये मैच पहली इनिंग यहाँ पर खत्म हो चुकी है और 55 रन बनाए हैं 5 विकेट के नुकसान पर ऑल चांदेराई की टीम ने और 56 रनों का टारगेट दिया है गुरुरत्न टीम के सामने इस मैच को जीतने के लिए। और जैसे कि आप जानते ही हैं इस टीम में योगेश पेनकर है और एजाज कुरैशी है और कृष्णा सातपुते हैं। इन 3 बल्लेबाजों के सामने टारगेट है 56 रनों का। वो इस टारगेट को किस प्रकार से चेस करेंगे, कितने ओवर के अंदर इस मैच को जीतने की प्रयास करेंगे, ये सब कुछ बॉल बाय बॉल कमेंट्री करने के लिए, इसका ब्यौरा देने के लिए हमारे कमेंटेटर इस बीच हमारे साथ जुड़े हुए हैं, मनोज जी और दाते जी सर। और पहली बार दाते जी सर यहाँ पर माइक्रोफोन पर आ रहे हैं, आपका बहुत बहुत स्वागत। यस, वेलकम कुणाल. आणि या दरम्यान मंचावरती आपल्या काही मान्यवरांचं स्वागत होतं आणि गावदेवी नवी मुंबई याचा जो संघ आहे त्या टीमचे सर्व विनोद भोईर यांचं इथं आगमन झालं आहे. मी विनंती करेन विनोदजींना प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. आणि इथे सत्कार होतोय नरेश विलणकर यांचा, त्याचबरोबर हिमांशु सर आणि धनास्वामी जे लावगण डॉकयार्ड कंपनीचे प्रतिनिधी आणि ज्यांचा खूप सपोर्ट असतो या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला. त्याचबरोबर रत्नागिरीतल्या अनेक सामाजिक उपक्रमांना, कार्यक्रमांना नक्कीच सातत्याने सहकार्य असतं. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा पुन्हा आपले आभार मला मानावेसे वाटतात. आता सत्कार होतोय 3M मँगो सप्लायर्सचे माझे मित्र मुदस्सर मुकादम यांचा. आपलंही मनापासून स्वागत. आणि मंचावरती आगमन होतंय विनोद भोईर यांचं. वेलकम विनोदजी, या इकडे. मी विनंती करेन दीपक पवार यांना की विनोद भोईर यांचंही आपण स्वागत करायचं आहे. प्लीज आपण आसनस्थ व्हा. आपण नवी मुंबईचे आहात आणि आपल्या बाजूला रोहित शेठ नगराळे बसले, तेही नवी मुंबईचे आहेत, त्याच्यामुळे तुमची जोडी नक्कीच जमेल. YCC पॉवर्स आणि श्रावण 11 या दोन संघाच्या कर्णधारांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट देण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. YCC 11 पॉवर्स आणि श्रावण 11. यस, आणि कुणाल विनोद भोईर आता इथे आलेले आहेत आणि ओम साई स्पोर्ट्स किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी याची प्रसिद्धी कशा पद्धतीने होते आणि चांगली प्रसिद्धी कशा पद्धतीने होते याचं उत्तम उदाहरण गावदेवी नवी मुंबई आहे. बरेचदा कोकणामध्ये सर्वत्र मॅचेस होतात, आपणही सर्व ठिकाणी जाता. स्थानिक जे खेळाडू असतात, तिथल्या ज्या स्थानिक टीम असतात त्यांच्या नावाने एंट्रीज असतात, त्याचे पॅकर असतात आणि पार्सल टीम येऊन स्थानिक नावाने खेळते. गावदेवी नवी मुंबई ही अशी टीम आहे कुणालजी की ज्यांची डायरेक्ट एंट्री आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला. गावदेवी नवी मुंबई विनोद भोईर यांची डायरेक्ट एंट्री ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, त्यामुळे नक्कीच हे क्रेडिटेबल आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि आमच्यासाठी. हो सर, एक दिग्गज असं व्यक्तिमत्व आहे. जुगाव, नवी मुंबईतील जुगाव हे गाव आहे त्यांचं आणि तिथले हे चांगले उद्योजक आहेत विनोदजी भोईर साहेब. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. त्यांच्याचबरोबर उद्योजक रोहितजी नगराळे हे देखील आहेत. या दोघांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एस कुमार साऊंड अँड सर्व्हिस हे देखील आमच्या बरोबर जुळलेत सातत्याने. यस, आणि याचबरोबर आपण या वर्षीपासून ही संपूर्ण टुर्नामेंट लाईव्ह बघतोय tenniscricket.in वर. संपूर्ण जगभरामध्ये 198 देशांमध्ये ही टुर्नामेंट पाहिली जाते. आणि काल, परवा आणि 13 3 सत्रांमध्ये अनेक फोन तुम्हाला आले
काही मेसेजेस मला आले की तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह आम्ही रत्नागिरीमध्ये बघतोय. सो tenniscricket.inचे संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. यूट्यूबवरती आपण ही मॅच पाहू शकता आणि त्याचबरोबर याच्यासाठी लागणारी जी वायफाय सुविधा आपल्याला अवेलेबल करून दिली त्या RK स्टार केबल नेटवर्कचे सुद्धा मनापासून मला आभार मानायचे आहेत. मंचावरती अनेक नगरसेवकांचं आगमन झालं आहे. पाणी सभापती निमेश नायर यांचं इथे आगमन झालं आहे. टीमचे आमच्या सदस्य असले, ओमसाई स्पोर्ट्सचे सदस्य असले तरी ते नगरसेवक आहेत. त्यामुळे मी दीपक पवार यांना विनंती करेन की त्यांचं यथोचित स्वागत आपण करा. त्यांच्या समवेत आमचे एक आधारस्तंभ राजेश तिवारी इथे बसलेले आहेत. त्याचबरोबर नगरसेवक बंटी कीर आहेत आणि बाबाशेठ नागवेकर यांचं इथे आगमन झालं आहे. सोहेल मुकादम यांचं इथे आगमन झालं आहे. आपल्या सर्वांचं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप खूप स्वागत. आपण माहिती देतो या संपूर्ण स्पर्धेची आणि त्याला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाची. याच्यामध्ये लावगण डॉकयार्डसारखे जे आमचे प्रायोजक आहेत त्यांच्यामुळेच ही उभारी आम्हाला मिळते आणि तुमच्या भरभक्कम पाठिंब्यावरच आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकतो. आम्हाला मोठा सहकार्य लाभतं ते रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहुल पंडित आणि त्यांच्या सर्व टीमचं. आता सामना सुरू होतोय. टाटा एंडकडनं कुणाल आपल्यासोबत आहे. पहिला चेंडू फुलटोस, यावेळेला आतमधली कडा घेते, एक धाव इथे पूर्ण केली जाते. संघाचा श्री गणेशा होताना दिसतोय. आपण पाहू शकाल या मॅच मध्ये 56 धावांचं लक्ष्य आहे. डावखुरा फलंदाज मैदानात गेलाय. इजाज कुरेशी हा खेळाडू अतिशय घातक टेनिस क्रिकेट विश्वातला खेळाडू. त्याच्याबरोबर खेळण्यासाठी कृष्णा सातपुते. इजाज कुरेशीसाठी क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. एक शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. पाहू शकाल तुम्ही हे सर्व क्षेत्ररक्षण सजून. गोलंदाज पहिले षटक घेऊन येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. अजय शेलार जो गिरगाव मुंबईतला खेळाडू आहे. पहिले षटक अजय घेऊन येतोय. या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी एक डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलंय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. तुम्हा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मी समालोचक कुणाल दाते, नवी मुंबई. घेऊन चालतोय एका क्रिकेटच्या अतिशय दर्जेदार अशा आयोजनाकडे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 चं हे पर्व 4थं आणि 5वी रजनी. ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला चांगला फटका, स्वीप केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार, फरार आणि हा चौकार. धन्यवाद TJ, धन्यवाद S कुमार. साऊंड सर्व्हिस अतिशय सुरेख असं कार्य सातत्याने करतात. आज त्यांचा वाढदिवस आहे असं देखील मला समजलंय. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या माध्यमातून. 5 धावांवर संघ जातोय. 5/11/88 जन्मदिवस असतो विराट कोहली यांचा. आणि त्याचबरोबर आमच्या आयोजकाच्या कमिटीमध्ये फैजल मुल्ला यांचं देखील खूप योगदान आहे. त्यांचा देखील वाढदिवस त्याच तारखेला असतो. इजाजच्या बॅटमधून हा चौकार. संघाची धावसंख्या 5. इजाज कुरेशी, मॅन फ्रॉम इंदापूर, खूप मोठा खेळाडू. ओहो, फुलटोस होता. ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय मिड ऑनला. एक धाव मिळेल. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. यावेळेला तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल टेनिस क्रिकेट विश्वातला अतिशय घातक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे कृष्णा सातपुते, मॅन फ्रॉम कुर्डवाडी सोलापूर. सर्वप्रथम जय हिंद संघाच्या दरम्यान खेळला होता हा खेळाडू. त्यानंतर मयूर संघ सोलापूर आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल खूप चांगलं योगदान देतोय सातत्याने हा खेळाडू. प्रतीक 11 पुणे संघाच्या दरम्यान, डिंग डॉंग पुणे टीमच्या दरम्यान कृष्णा सातपुते. पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहू शकाल एक वेगळी मुद्रा पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न होता, लाईन मध्ये ठीकसा नव्हता. तिथे क्षेत्ररक्षक चुकतोय. तोपर्यंत 2 धावा कृष्णा पूर्ण करतोय. संघाच्या धावसंख्येत भर आणि धावा झाल्यात 8. अतिशय चांगलं गुणलेखन सातत्याने केलं जात आहे. सोनम चव्हाण त्याचबरोबर दर्शना पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं 2 महिला भगिनी खूप चांगले योगदान देतात या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमचे पंच, अतिशय चांगलं पॅनल इथे सज्ज झालंय. ओव्हर द विकेट. ओहो, चेंज ऑफ पेस कृष्णाच्या विरुद्ध तुम्ही पाहू शकाल. यावेळेला जास्त फ्लाईट देण्यात आली होती. पण पाहिलं असेल 2004 मध्ये टायटन ट्रॉफी जी झाली होती पुणे मनसर इथे, तिथून एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला. कृष्णाच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. त्या स्पर्धेमध्ये मंचर पुणे येथे जाऊन कृष्णाने अर्धशतक लगवलं आणि तिथून कृष्णा सातपुते मात्र पुण्याच्या संघाच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळाला. तोच हा कृष्णा सातपुते. पुढे सरसावलाय. फुलर लाईनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण खराब होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. इजा स्ट्राईक वेंडोला असेल. संघाची धावसंख्या
जाऊन पोहोचली. पहिलं षटक इथे समाप्तीची घोषणा पंच करतायत आणि 9 धावा. आणि सातत्याने ज्या वेळेस आपण कृष्णा सातपुतेचा प्रवास पाहिला असेल, अस्लम भाई पठाण यांचं नाव सातत्याने कृष्णा सातपुते घेतो. त्यांचं देखील खूप चांगलं योगदान आहे कृष्णाच्या जीवनामध्ये. सुप्रीम बार्शी या टीमच्या माध्यमातून सातत्याने अस्लम भाई यांनी खूप चांगली मदत कृष्णा सातपुतेला केलेली आहे. ज्यावेळेस कृष्णा सातपुते पहिल्यांदा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आला 2004च्या आसपास, कर्नाटक 2004 मध्ये जाऊन देखील बागेर, हा कर्नाटकमधला एक जिल्हा आहे बागेर, तिथे कृष्णा सातपुतेने पहिलं बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक मिळवलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल मागेच ज्यावेळेस उडपी प्रीमियर लीग, मी म्हणेन सर्वात मोठी स्पर्धा जी झाली होती भारतातली उडपी प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचं पारितोषिक होतं तब्बल 20 लाख रुपये संपूर्ण बक्षीस. आणि त्या स्पर्धेमध्ये 1 मे हा कृष्णा सातपुतेचा जन्मदिवस असतो. त्याच दुसऱ्या दिवशी कृष्णा सातपुतेला बेस्ट बॅट्समन म्हणून यामा बाईक देखील मिळाली होती. हा कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट विश्वातला खूप मोठा खेळाडू. आणि त्याचबरोबर जर कुठल्या खेळाडूला आपल्या समाजाच्या माध्यमातून अभिजित सर समाजभूषण हा पुरस्कार मिळत असेल तर त्या खेळाडूच्या बाबतीत अजून आपण काय वर्णन करावं? नक्कीच. आणि tenniscricket.in वरती कृष्णाचे जे व्हिडिओज आहेत ते पण आवर्जून सर्वांनी पाहावेत. ओहो, पंचाकडे अपील होते. लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा, लेग बाईट्स आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक इथे 26 वापरला जातोय. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 10 जुलै 1949 जन्मदिवस आम्हाला आठवतोय सुनील गावस्कर यांचा, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 34 शतकं लगवली आणि 10 नंबरची जर्सी घालून 22 वर्ष 91 दिवस सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटमध्ये खेळला. 38 टी शर्ट आतापर्यंत इंडियन टीमच्या बनवल्या गेल्या. 38 पैकी 32 टी शर्ट सचिन रमेश तेंडुलकर यांनी घातल्या, परिधान केल्या. तुम्ही पाहू शकाल तसाच हा खेळाडू आहे सध्या कृष्णा सातपुते. 2004 नंतर तर या 2017 पर्यंत तोच फॉर्म, तोच क्रिकेटमधला दरारा, तीच दहशत पाहायला मिळते कृष्णा सातपुते याची. परंतु इजाज कुरेशी यांनी देखील आपल्या कारकिर्दीत क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले. व्हाईट बॉलचा इशारा, त्याच्या खात्यात देखील एक 4 व्हीलर आणि त्याचबरोबर 4 बाईक जोडलेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीजचा जर तुम्ही विचार केला तर कृष्णाच्या बरोबरीने घातक खेळाडू म्हणून याची देखील ओळख आहे. हा देखील एक चांगला खेळाडू इजाज. ओहो, यावेळेला चेंडू सोडून दिलाय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. व्हाईट बॉल आणि हा चौकार. येस, थँक्यू एस कुमार. आणि या दरम्यान शिवसेनेचे आमचे विभाग प्रमुख पत्की साहेब इथे आलेत, त्याचबरोबर गायकवाड साहेब इथे आलेत, त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. तर डावखुरा फलंदाज इथे खेळतोय इजाज कुरेशी, गोलंदाज सज्ज होतोय. ओहो, यावेळेला मिस टाइम, चेंडू हवेत आहे कव्हरला, क्षेत्ररक्षक खाली. पहिल्या विकेटचं पतन. इजाज कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा इजाजला परतावं लागेल. थँक्यू डीजे, थँक्यू. योगेश पेनकर नवीन फलंदाज. इजाज कुरेशी हा फलंदाज बाद होतोय. योगेश पेनकरचं एक नाव आहे क्रिकेटमध्ये, फायटर जेट. फायटर जेट हे नाव मिळालं योगेश पेनकरला. आणि ज्याप्रमाणे फायटर जेट एक वेळा मिसाईल सुटली की त्याप्रमाणे ज्यावेळेस फलंदाजी होते तशीच फलंदाजी योगेश पेनकरची आम्हाला पाहायला मिळते. वेंगुर्ला ट्रॉफीमध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावर. खूप घातक खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातला. परंतु स्ट्राईक एंडला कृष्णा याचं जीवनपट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ओहो, पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. कृष्णा सातपुते, हीच दहशत आहे कृष्णा सातपुतेची. 1 मेला ज्यावेळेस वाढदिवस साजरा करण्यात आला उडपीमध्ये, ज्यावेळेस सेमी फायनल खेळत होता कृष्णा सातपुते, काय धडाकेबाज फलंदाजी केली कर्नाटकमध्ये जाऊन उडपी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने. आणि त्या स्पर्धेमध्ये यामा बाईक
याला मिळाली होती बेस्ट बॅट्समन म्हणून. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल PTPLचा पहिल्या सत्रामध्ये थोडासा बॅट पॅचमध्ये होता, परंतु यंदाच्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग इथे कृष्णा सातपुतेने दाखवली. मॅन फ्रॉम कुर्डवाडी सोलापूर आणि समाजभूषण हा पुरस्कार मिळालाय, हे मी आवर्जून उल्लेख करेन. एखाद्या समाजाचा समाजभूषण हा पुरस्कार मिळणं किती मोठं कार्य असावं लागतं आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा समाजभूषण पुरस्कार मिळणं खूप मोठी बाब आहे. ओहो, स्वीप केला. यावेळेला चेंडू मागे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. याला म्हटलं जातं चित्याची चपळाई. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजामध्ये. खूप चांगलं ताळमेळ योगेश फेनकर सातत्याने आम्ही पाहतोय. संघाच्या दरम्यान खूप चांगला कर्णधार आहे. संघाची धावसंख्या 21 टार्गेट इथे चेस करायचं आहे. 56 आणि 21 धावा इथे फलकावर लागल्यात. तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज तरुण बिष्ट. ओहो, खूप चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळलाय चेंडू. लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न. 22चा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. एक धाव इथे मिळेल. संघाच्या खात्यात ही जाईल. 22चा इशारा ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस कुठेही न लागता चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे किंवा इतरत्र, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 इथे वापरला जातोय. पंचांच्या माध्यमातून अवांतर रूपात धाव. संघाची धावसंख्या 22. षटक क्रमांक हे दुसरं. ओहो, इथे एसटी वाकवली. कृष्णा सातपुतेला परतावं लागेल. प्रवास थांबतोय कृष्णा सातपुतेचा. रत्नागिरीमध्ये इथे मात्र गोलंदाजाने स्वागत केलंय. एसटी वाकवली. कृष्णा सातपुते बॅक टू द पॅव्हिलियन. यस, थँक्यू DJ, थँक्यू योगेश, जे आमचे जवळचे मित्र आहेत योगेश म्हस्के. आता पूर्ण साऊंड सिस्टीम पहिल्या दिवसापासून ऑपरेट करतायत आणि दरवर्षी तेच असतात. कृष्णा सातपुते बाद झालाय आणि वरती कुणाल आहे, मनोज बेलेकर आहेत आणि तुमच्या पलीकडचं जे पॅव्हेलियन आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलं आहे ओमकार डेव्हलपर्सचे प्रसाद वागधरे, पद्मावती ग्रुप, नवकार बिल्डकॉनचे प्रवीण जैन, विकी जैन, DVP इन्फ्रा गुहागर आणि त्याचबरोबर निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरचा जो मोठा ग्रुप आहे रत्नागिरीमध्ये, ते आमचे पॅव्हेलियन स्पॉन्सर्स आहेत. आणि आपण आता बघू शकतो की तुमच्या उजवीकडचं पॅव्हेलियन हे खचाखच भरलेलं आहे. समोरचं पॅव्हेलियन भरायला सुरुवात झाली आणि काही वेळातच तिथे सुद्धा हाऊसफुल झालेलं आपल्याला दिसेल. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4. पहिलाच सामना सुरू आहे तो चांदेरे विरुद्ध गुरुरत्न आणि 2 महत्त्वपूर्ण बळी चांदेरे संघाला मिळालेले आहेत. कशा पद्धतीनं सामना हा पुढे जाणार आहे, काय होणार आहे या सामन्यामध्ये, याचा आंखो देखा हाल आपको सुना रहे हे कुणाल दाते. धन्यवाद सर. खूप मोठा महासंग्राम आहे. सोनियाचा दिवस आला असंच मी म्हणेन, परंतु ही सोनियाची रात्र आहे. आज काय प्रेक्षक पाहायला मिळतात. सर्व स्टँड खचाखच भरलेत. नवीन फलंदाज मैदानात जातोय अविनाश रामगुडे, पप्पू रामगुडे या नावाने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूला ओळखलं जातं. आणि हा खेळाडू आहे स्वारगेट पुणे, स्वारगेट विभागातला. पुण्यामध्ये स्वारगेट स्टेशन तुम्ही पाहिलं असेल, एक मोठा आगार देखील तुम्ही पाहिलं असेल. स्वारगेटचा हा खेळाडू पप्पू रामगुडे, परंतु समोर असेल योगेश पेनकर, फायटर जेट या नावाने आम्ही त्याला सातत्याने संबोधतो. गोलंदाज येतोय सचिन हे षटक टाकण्यासाठी. सचिन मॅन फ्रॉम गिरगाव या टीमची मला माहिती देण्यात आली होती. त्यांच्याच राखीव खेळाडूंच्या माध्यमातून गिरगावचे हे संपूर्ण खेळाडू इथे खेळतात. मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक संघ आहेत, त्यापैकी गिरगाव बॉईज हा संघ आहे. त्या गिरगाव बॉईज टीमचे हे संपूर्ण खेळाडू आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटोस होता, त्याला दिशा दिली. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातोय नो मॅन्स लँड मधून सीमारेषेच्या पार आणि हा चौकार. थँक्यू DJ, धन्यवाद. धन्यवाद DJ, थँक्यू थँक्यू. यस कुमार, आपण पाहतोय जो योगेश पेनकर फलंदाजी करतोय त्याचं एक वैशिष्ट्य आहे की टेनिस क्रिकेट विश्वातला पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कामकाज करतोय. ऑक्सिरिवा कंपनीचे जी बिस्लेरी वॉटर कंपनीचं कामकाज करते, ऑक्सिरिवा कंपनी जी आंबेगाव तालुक्यामध्ये आहे.
रविकिरण डोंगरे आणि वायकर साहेबांची. त्या कंपनीसाठी एक टेनिस क्रिकेट विश्वातला हा पहिला खेळाडू आहे जो ब्रँड अँबॅसेडर म्हणून वापरला गेला आहे. येस, आता सध्या सुगीचे दिवस आलेले आहेत टेनिस क्रिकेट विश्वाला, याबद्दल देखील माहिती देईन. फुलटोस होता, यावेळेला ऑफ ड्राईव्ह केला गेला, थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, शरीर नव्हतं यावेळेला शॉटमध्ये फलंदाज लांबून खेळला, परंतु थ्रो पाहू शकाल काय दर्जेदार थ्रो इथे, क्षेत्ररक्षण खूप चांगलं. एक धाव मिळेल संघाच्या खात्यात, संघाची धावसंख्या 27. टेनिस क्रिकेट विश्वाला सुगीचे दिवस आलेत, कारण टेनिस क्रिकेट विश्व सातत्याने 7 समुद्रापलीकडे गेले. आज घरबसल्या देखील मॅचेस पाहिले जातात. ऑक्सिरिवा या कंपनीने ब्रँड अँबॅसेडर केलं, ते देखील योगेश पेनकरला, आणि भारतामधला पहिला असा खेळाडू आहे ज्याला कुठल्या कंपनीने ब्रँड अँबॅसेडर केलंय. तुम्ही पाहिलं असेल सध्या इंटरनॅशनलचे जे खेळाडू आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी खूप रक्कम आकारली जाते त्यांच्या माध्यमातून. मी कालच माहिती दिली होती महेंद्रसिंग धोनी यांच्या बाबतीत. तब्बल 25 करोड रुपयाचे स्टिकर लावतो तो फक्त त्याच्या बॅटवर एखाद्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी. त्यामध्ये स्पार्टन या कंपनीची ॲड करण्यासाठी 19 करोड रुपये, तर ॲमिटी युनिव्हर्सिटीची ॲड करण्यासाठी खालच्या दिशेने जो स्टिकर असतो त्याच्यासाठी 6 करोड रुपये महेंद्रसिंग धोनी घेतो. तर संघाची धावसंख्या 27. ओहो, चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. पाहू शकाल मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे पप्पू घेताना दिसतोय. पाहूया पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा, म्हणजेच इथे नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिटची घोषणा देखील होईल पंचांच्या माध्यमातून. येस अंपायर, डिसिजन येतोय नो बॉल. मला वाटते कुठेतरी स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षण पॉपिंग क्रीजच्या मागे ऑन साईडला जास्त क्षेत्ररक्षक होते, हे पंचांनी पाहिलं. याला म्हटलं जातं घारीसारखी तीक्ष्ण नजर पंचांची. किती मोठा अनुभव आहे. मी मगाशी सांगितलं होतं की खूप तिखट कान आहेत पंचांचे. निक एजचा आवाज देखील पंचांच्या कानामध्ये सातत्याने जातोय. खूप चांगले डिसिजन्स आलेत या स्पर्धेसाठी अंपायरचे. असे पंच, खूप चांगली पंचांची भूमिका. यावेळेला पंचांच्या भूमिकेत होते स्क्वेअर लेग अंपायर गौरव भागवत यांचा इशारा, त्याचबरोबर मुख्य अंपायर श्रीकांत कुडव. तर पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा. आणि योगेश पेनकर तर यावेळेला फायटर जेट म्हणजेच योगेश पेनकर, मॅन फ्रॉम पेन महाडच्या विभागातला हा खेळाडू. खूप चांगला खेळाडू आहे योगेश पेनकर. पेशाने केमिकल इंजिनियर आहे, तरी देखील क्रिकेट खेळतोय. यावेळेला चांगला फटका, बेमिसाल टायमिंग, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक आहेत. जज केलंय फ्री हिट असल्यामुळे इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावा संघाच्या खात्यात. आपण पाहू शकाल प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत, परंतु फ्री हिट असल्यामुळे 2 धावा मिळतील योगेश पेनकरला. संघाच्या धावसंख्येत भर आणि धावा यावेळेला जाऊन पोहोचल्यात 31 वर. हे षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना 31 धावा. टार्गेट इथे सेट केलं होतं या मॅच मध्ये 56 धावांचं. आतापर्यंत धावा झाल्यात 31. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. ओहो, सन्मान दिलाय, फ्रंट फुटवर आला, फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावत गेला, तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. योगेश पेनकर या खेळाडूला घारा या नावाने देखील ओळखलं जातं. पण पाहिलं असेल BE केमिकल इंजिनियर हा खेळाडू आहे, बॅचलर ऑफ इंजिनियर, आणि खूप मोठी पदवी संपादन केल्यानंतर प्रतीक 11 पुणे या संघाच्या माध्यमातून सातत्याने 4 ते 5 वर्ष हा खेळाडू खेळतोय. विकेटकीपर बॅट्समन म्हणून खूप चांगला रोल आहे या खेळाडूचा आणि अनेक मैदाने गाजवलेत हा असा योगेश पेनकर. ओहो, पुन्हा एकदा फुलटोस होता, फक्त दिशा दिली. पुन्हा एकदा कॉल केलाय 2 रनसाठी. धोक्याची धाव असेल. पाहू शकाल अंपायरचा इशारा येतोय की रन इथे मात्र कंप्लीट करण्यात आली. 27 चेंडूमध्ये 126 धावांची खेळी देखील या खेळाडूने केली आहे योगेश पेनकर. पण पाहू शकाल काय क्रिकेटचा क्लास आहे, काय क्रिकेटचा दर्जा योगेश पेनकरकडे. जेवढा संयमी खेळ दाखवतो तेवढाच घातक हा कधी होऊ शकतो. म्हणूनच आम्ही याला नाव ठेवलंय फायटर जेट, कारण 27 चेंडूमध्ये 126 धावांची खेळी देखील या योगेश पेनकरने केलेली आहे त्याच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये.
योगेश पेनकर पाहू शकाल 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. संघाच्या खात्यात भर पडते आणि संघ जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावर. ऑक्सिरिवा कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर किती कार्य क्रिकेटच्या माध्यमातून करतात हे संपूर्ण खेळाडू. परंतु गिरगाव बॉईज संघाच्या दरम्यान देखील चांगले गोलंदाज मला पाहायला मिळालेत. त्यांचा राखीव खेळाडू आम्हाला सांगत होता की गिरगावच्या विभागात आम्ही सातत्याने क्रिकेट खेळतोय. एक संघ होऊन आम्ही आलोय या स्पर्धा खेळण्यासाठी पहिल्यांदाच रत्नागिरी नगरीमध्ये आणि त्यांचं योगदान देखील खूप चांगलं आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं. राखीव खेळाडू 12th मॅनच्या माध्यमातून चांगलं कम्युनिकेशन त्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत या खेळाडूंची माहिती पोहोचवतोय. गोलंदाज आहे यावेळेला सचिन, हा देखील गिरगावचा खेळाडू. स्ट्राईक एंडला योगेश पेनकर. संघाची धावसंख्या 35 धावा फलकावर लागल्या. 56 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं आहे. अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लिफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डिलाइटफुल डेलिकेट शॉट. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेला या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 वर. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 13ची सरासरी राखण्यात यश मिळालं. मी मगाशीच म्हटलं होतं की जेवढा शांत खेळाडू आहे तेवढाच घातक हा खेळाडू आहे. म्हणूनच आम्ही याला नाव दिले फायटर जेट. 4 धावांबरोबर 39 धावा इथे पूर्ण झाल्यात. येणारे चेंडू असतील अजूनही 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत तब्बल 17. हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय जुन्नर भूषण पुरस्कार प्राप्त असे टेनिस क्रिकेट विश्वातले समालोचक मनोजजी बेल्लेकर यांच्याकडे पुढचं समालोचन करण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. आणि मनोजजींपूर्वी पुन्हा एकदा मी ज्या लिडिंग बँक आहेत ज्या आम्हाला मदत करतात, ज्याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया, PMC बँक, जनता सहकारी बँक आणि राजापूर अर्बन बँक यांचेही आम्हाला इथे मनापासून आभार मानायचे आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय या स्टेडियममध्ये हिट अँड विनचे 2 बॅनर लागलेले आहेत जे आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने स्नॅपर आणि 22 टीन ही त्यांची 2 प्रभावी कीटकनाशक आहेत जी आपल्या आंबा उत्पादकांना अतिशय महत्त्वाची आहेत. 2 आंबा उत्पादक आमच्या इथे उपस्थित आहेत. मुदस्सर मुकादम आहेत जे कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये पण आहेत आणि मँगो सप्लायर आहेत. सातत्याने गेली 3 वर्ष त्यांची आम्हाला मदत असते. दुसरे रॉयल मँगोचे शाहिद शेठ मिरकर आहेत ज्यांनी तब्बल 1 लाख रुपये स्पॉन्सर केलेत उपविजेते पदाचं बक्षीस. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला या दोन्ही उत्पादनांचा खूप चांगला उपयोग होईल. एक तुडतुड्यावरती उपयोगी आहे तर दुसरा आंब्याच्या शायनिंगसाठी तेवढंच प्रभावी आहे. धन्यवाद कुणालजी दाते. धन्यवाद या ठिकाणी आदरणीय आमचे गुडवले सर आणि धन्यवाद ओम साई स्पोर्ट्स क्लब. तर नमस्कार मंडळी. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017चा आजची हे 5वी रात्र आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. आपण पाहिले पप्पू रामगडच्या बॅटमधून एक सूर्यप्रकाशचा हा चौकार. वास्तविक पाहता पप्पू रामगडचं एक रेकॉर्ड आपण निश्चितप्रमाणे सांगू शकतो की किती दूरवरचा षटकार खेळण्याचा त्याचा जो मानस, त्याचा जो धाडस म्हणा, धैर्य म्हणा. हो, हा चेंडू खोलबा टप्प्याचा, परंतु यष्टीरक्षक होऊन थोडीशी झाली चूक. त्यात मिळालेली एक सिंगल रन 22 रोपणा असेल आणि धावफलक पुढे जाईल, पोचेल. तो आता 44 धावा आहेत आणि एकूण फलंदाज बाद आहेत 2. कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी हे दोन्ही फलंदाज आद्यपर्यंत बाद आहे. परंतु कृष्णाची फलंदाजी आपण पाहिली, त्यांनी खेळलेले हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिले, त्याची बरीचशी माहिती, इजाची सुद्धा बरीचशी माहिती आपल्याकडे रसिकापर्यंत पोहोचली. यावर्षी पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर लीग ज्या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण जगभर होताना पाहायला मिळाला आहे. ऑनलाईन जवळपास 3 लाख लोकांनी क्रिकेटची स्पर्धा जी पाहिली, त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक रेनॉल्ड क्विड गाडी यावर्षी मला सिरीजच्या रूपाने ज्याला मिळालेली आहे तो कृष्णा सातपुते आपल्या जो पाहायमध्ये. पहिल्या सीझनमध्ये सुद्धा आपण पाहिले की थोडासा फ्लॉप ठरला गेला.
आडखळ खेळताना पाहायला मिळाला, पण यावर्षी त्याला मिळालेली जी गाडी आहे त्याच्यात जवळपास सुद्धा कोणी नव्हतं. इतकी बहारदार कामगिरी कृष्णाची पाहायला मिळाली. ओ या दरम्यान चेंडू वायदस कडे खेळलाय, शतरक्ष दूरवरती असेल, चेंडू सीमारच्या बाहेर, 1/4 रन. च्या दिशेने आगेकूच करताना बाहेर पहा कुणाल दाते, आपण चर्चा केली 3 दिवस जी करत होतो की या 5व्या रजनीमध्ये प्रेक्षकांची गर्दी ही पहिल्या सामन्यापासून होणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. कारण आज अतिशय ताकदवान संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. भली नावं इकडच्या परिसरातील जरी असतील, परंतु ज्या खेळाडूंनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी मात्र आपल्या एक प्रकारचा दरारा निर्माण केलाय, दहशत निर्माण केलेली आहे, असे सगळे खेळाडू आज आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज टायगर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 1 धाव तरी या दरम्यान जे मिळते आणि अर्धशतक जे पूर्ण झाले त्या दरम्यान पुढचा चेंडू हा अतिशय सुरेख चेंडू डॉट टाकला जाईल. धापाला धावसंख्या स्थिर असेल, षटक सुद्धा संपले गेले, ते आता चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापालावरती धावसंख्या 50 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 6 धावा. 12 चेंडू आणि 6 धावा नक्कीच अतिशय सोपं लक्ष आहे गुरुरत्नसाठी, कारण जे 2 तगडे फलंदाज आपण बघतोय आता मैदानामध्ये आहेत त्यांच्यासाठी अतिशय सोपं सहज पार होईल अशा पद्धतीचं हे लक्ष आहे. या दरम्यान मी माहिती देऊ इच्छितो आपल्याला की बरोबर माझ्या डाव्या बाजूला एक VIP गॅलरी बनवलेली आहे जी स्पॉन्सर केली आहे आशिष भालेकर आणि मामा लुक या 2 आमच्या स्पॉन्सर्सनी. आणि त्याच्यामधला जो एक सेक्शन आहे हा एक्सक्लुझिव्हली फॅमिली सेक्शन. आपण तेथे येणारे जे सहकुटुंब काही प्रेक्षक येतात त्याच्यामध्ये महिला मंडळींचा सहभाग सातत्याने वाढतोय. त्यामुळे या मैदानावर अजूनही अन्यत्र कुठून काही महिला भगिनी महिला मंडळी जर आपण हा सामना पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की आपल्यासाठी इथे स्वतंत्र आसन व्यवस्था केलेली आहे. मंचाच्या बरोबर डाव्या बाजूला आपण इथे येऊन सामन्यांचा आनंद लुटू शकता. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची हीच काही वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामध्ये जो कॉर्पोरेट टच या संपूर्ण स्पर्धेला दिला गेला, एक ग्लॅमरस इव्हेंट म्हणून संपूर्ण कोकणामध्ये ही स्पर्धा नावारूपाला आली. आपण बघतोय चारही बाजूला प्रेक्षकांची कशा पद्धतीने गर्दी जमलेली आहे. आणि या दरम्यान सामना आपल्या समोर आहे त्यामध्ये 12 चेंडू आणि 6 धावा. टेक्निकल कमिटी माझ्यासमोर आहे. सईद मुकादम आहेत, दीपक मोरे आहेत, दिवाकर मयेकर आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हळुवारपणे जो ढकलला गेलाय, मॅडमच्या दिशेने चेंडू असेल, चेंडू हातातून सटकलाय, त्याचा पुरेपूर फायदा घेतो की बघूया, परंतु नकार दिला गेलाय. धोकापात करायचा नाहीये. हा योगेश पेणकर आणि त्याच्या समेत असणारा पप्पू रामगडे या दोघांचा जो मानस आपल्याला जो पाहायला मिळतोय. धापलक या दरम्यान वाढला जाईल. संघाची धावसंख्या 51 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 17 आणि 17 चेंडूमध्ये बनवायचे ते मात्र 5 धावा. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून जवळपास आता हा सामना 1009 लोक आता ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेताना पाहायला मिळत आहेत. पहा इथं बसणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कम से कम 4 ते 5 हजार प्लस आणि ऑनलाईन 1009. 10,000 लोकांच्या जवळपास क्रिकेटची स्पर्धा आतापर्यंत पोहोचलेली आहे. आजचा दिवस इथून पाठीमागच्या दिवसांचं कॅल्क्युलेशन केलं तर लाखाच्या घरांमध्ये क्रिकेटची स्पर्धा पाहण्याचा योग प्रेक्षकांचा. ओ रिवाचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय परंतु झेल होऊ शकला नाहीये. पाहता पाहता चेंडू अगदी डीप दरम्यानला अडवला जाईल. त्या दरम्यान 2 धावा घेतोय योगेश पेणकर. 2 धावा मिळत आहेत त्या गुरुदत्त 11 या संघाला आणि धापलक पुढे पोहोचेल. ती आता 53 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सामना पूर्णपणे गुरुदत्त 11च्या बाजूने जो झुकलेला आहे. याच्यानंतरचा सामना सुद्धा अगदी त्याच ताकदीचा पाहायला मिळेल. आज एकही सामना तुम्हाला असा एखादी पाहायला मिळणार नाही. बिघिड केलाय चेंडू पुन्हा एकदा अगदी स्क्वेलेच्या दिशेला असेल. चेंडू फेकला जातोय त्या दरम्यान 1 धाव आणि धापलक एकीने पुढे जाईल, पुढे सरकेल. तो आता 54 धावा शेवटच्या 2 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पप्पू रामगडे पाहूया कशा प्रकारचा मात्र हा फटका खेळतोय, कशा प्रकारे मात्र त्याच्याकडून कामगिरी केली जाते आणि हा विजयी फटका पप्पू रामगडेच्या बॅटमधून येतोय की योगेश पेणकर उर्फ घाऱ्या या बॅट्समन मधून येतोय ते मात्र पाहायचं आहे. गोलंदाज टायगर आहेत अजय शेलार.
आणि जोरदार बॅट फिरवली गेली. पंचांकडे तर अपील केलं गेलं होतं, परंतु अपील या दरम्यान अगदी फेटाळून लावलं जाते. त्या दरम्यान बॅकअपचं कामकाज सुद्धा केलं जाते. सामना पूर्णपणे एका बाजूला झुकलाय, परंतु सामना आपण कालही पाहिला. 6 चेंडू 7 होऊ झाले नाहीत. 4 धावसंख्येने अगदी क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकला गेला, लांजाचा संघ. त्याच्यानंतर आपण पाहिलं 6 चेंडू 6 काल होऊ शकल्या नाहीत. हो, हा चेंडू आपण पाहतोय मॅडमच्या दिशेने ढकलला जाईल. क्षेत्ररक्षण लाजवाब फिकी आपण पाहतोय. अतिशय सुरेख केली गेली. चेंडू अडवला जातोय, थांबवला जातोय. त्यामध्ये एक धाव. धावफलक बरोबरीत पोहोचलाय. 55 धावा आहेत. एक धाव फक्त जिंकण्यासाठी बनवायची आहे. यानंतरचा सामना आपण पाहतोय YCC पावर्स यांच्या विरोधात श्रावणी 11 असा यानंतरचा सामना होणार आहे. आणि या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू हवेत असेल आणि जेल. योगेश पेणकर बाद. थँक्यू डिझे, थँक्यू. आपण पाहतोय यानंतरचा मात्र जो सामना होणार आहे त्या सामन्याकडे पण थोडंसं लक्ष देऊया. YCC पावर्स विरुद्ध श्रावणी 11. YCC पावर्स या संघाचे सर्व आदरणीय आमचे अशरफजी कप्तान यांचं खूप मोठं योगदान रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहिलं मध्ये की दरवर्षी ओनरचं कामकाज करत असतात. एक वर्षी मात्र त्यांनी गुजरातचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळवला आहे. दरवर्षी नवीन काहीतरी आजमावण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी उमर 11 या संघाला स्पॉन्सरशिप करताना पाहायला मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जावरचा खेळाडू वसीम जाफर याला सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी जे पाचारण केलं गेलं होतं त्याचे आमचे अशरफ कप्तान यांचा संघ यानंतर खेळणार आहे. आणि त्यांचा सामना होईल श्रावणी 11 यांच्या विरोधात. नवीन फलंदाज असेल तो नितीन माटुंगे फ्रॉम कोल्हापूर. खूप मोठं नाव आहे नितीन माटुंगे याचं. म्हणजे येता पहा पुण्याहून सगळे निघाले. पुण्यामध्ये मात्र योगेश पेणकर आणि पंकज जाधवला बोलवलं गेलं. तिकडून सोलापूरहून बार्शी मोर्चा वेतून तुकाराम कुंचे महाराजला बोलवलं गेलं. ट्रॅव्हलिंगला सुरुवात झाली. कोल्हापूरला थोडे थांबले. कोल्हापूरला नितीन त्यांचा मित्रपरिवार घेतला आणि सरळ रत्नागिरी पोहोचले. आणि पहिल्याच सामन्यात आपण पाहतोय की बहारदार कामगिरी पाहायला मिळते, परंतु 6 चेंडू 1 बनवायची आहे ती कशा पद्धतीने पूर्ण केली जाते ते पाहायचंय. या दरम्यान अगदी एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान पहिला सामना जिंकला गेला आहे तो गुरुदत्त 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा सामना जिंकलाय तो गुरुरत्न 11 या संघाने आणि त्यांनी पराजित केलं चांदेरीच्या संघाला. याच्यानंतरचा सामना YCC पावर्स विरुद्ध श्रावणी 11. दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत. दोन्ही संघांमध्ये अनेक नामांकित खेळाडू खेळणार आहेत आणि आम्हाला प्रतीक्षा ती मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही मान्यवरांच्या हस्ते ही अवॉर्ड्स देणार आहोत जी स्पॉन्सर केलीत अनिकेत हर्षे यांनी, त्याचबरोबर RK फर्निचर यांनी. आणि जो अपयशी संघ ठरतो त्याच्यासाठी आपण प्रधान टी यांच्याकडनं एक आकर्षक भेटवस्तू देतो. आत्ताचा झालेला सामना जिंकलेला आहे गुरुरत्न 11 संघाने. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, अनुभवत राहा. ऑनलाईन पहा, लाईव्ह पहा आणि इथे स्टेडियमवरती सुद्धा पहा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. माझ्यासमोर सोबत जोडले गेलेले आहेत कुणाल दाते, मनोज बेल्लेकर, दीपक कांबळे. आणि आता YCC 11 आणि श्रावणी 11 या 2 तगड्या संघांदरम्यानचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जातोय. आणि मॅन ऑफ द मॅच मध्ये पाहिलं होतं रेस खूप मोठी लागली गेली होती. त्यामध्ये कृष्णा आहे, इजाज फारसा मात्र थोडू टाकला नाही, योगेश पेणकर आहे, परंतु ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 2 षटकं 14 धावा खर्च केल्यात, 2 बळी मिळवणारा आणि फलंदाजी करत असताना नाबाद 8 धावा बनवणारा अविनाश रामगुडे अर्थ पप्पू रामगुडे मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स पप्पू रामगडे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गुरुरत्न 11. मी विनंती करेन की प्लीज आपण इथे येऊन मॅन ऑफ द मॅचचा आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन लावगण डॉकयार्ड लिमिटेडचे आदरणीय हिमांशू कारेकर सर, त्याचबरोबर